अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी या शाखेत मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती निवेदिता माने, संस्थेचे सचिव खासदार श्री धैर्यशील माने, प्रशालेच्या प्राचार्य सौ मीनाक्षी निकम, ज्युनियर विभाग प्रमुख कालिदास धनवडे या सर्वांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री विजय देसाई सर यांच्या नियोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला होमगार्ड पथक शिरोळ येथील सौ रोजी कोरा व सौ नीता साळवी यांच्या शुभ हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कराळे यांनी केले। त्यांनी मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कामगिरीची माहिती विद्यार्थी-विद्यार्थिनींना सांगितली। दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सौ मीनाक्षी निकम यांनी सावित्रीबाई तुझ्यामुळे शिकल्या, करोडो स्त्रिया तुझ्यामुळे उजळले, लाखो दिवे, अथांग अनंत उपकार तुझे या सुंदर कवितेच्या ओळीबरोबरच स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणीवर मात करून मुलींसाठी पुण्यात भिडेवाडा या ठिकाणी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका व ज्योतिरावांना ज्ञानसूर्य मानणाऱ्या 18व्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रेरणादायी विचार प्रत्येक विद्यार्थिनींनी घ्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास ज्युनियर विभागातील प्राध्यापक संपत पाटील, युवराज गुरव, किरण पाटील, धुळे सर, प्राध्यापिका श्रीमती मेहतर, सौ माने, हायस्कूल विभागातील योगेंद्र भोये, सौरभ पाटील, सौ अर्चना सुतार, श्रीमती रेखा वन्ने, सौ पल्लवी भरमगोंडा, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी भोसले, धनाजी माने, विक्रम भोसले, संतोष माने, नारायण भोई, चंद्रकांत कांबळे, अंकुश कुंभार, अरुण शिंदे, आनंदा शिंगारे, ग्रंथपाल किरण सुतार व इयत्ता 5वी ते 11वी मधील विद्यार्थिनी उपस्थित होते। शेवटी आभार विजय देसाई यांनी मानले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।